कारण मला ठाव आहे की मी तुळसाचं लगीन नाही बघू शकणार. कमीत कमी मंजुळाचं तरी बघू द्या. तू सारखं सारखं मरायच्या गोष्टी का करतीस? असं नाही होत की माणूस मरायची खुंगाट बांधतो आणि माणूस मरतो. माझ्या डोक्यात कळा यायला लागल्या ना, कपार येडी पिशी होते म्या. असं वाटतं की आता जीव जाईल माझा. हाऊस नाही मला मरायची आणि मरायच्या गोष्टी करण्याची. पर आता यो त्रास लईच वाढत चाललाय. माझं डोकेदुखी काही थांबे ना. नाहीतर म्या तुम्हासनी माझ्या लेकरासनी या घराला उगाच सोडून जाईन का म्या? भीमाबाई, काही नाही होणार. समजा ठीक होईल बघ. आई, बाबा, बाबा. काय झालं? भीमी चिठ्ठी ठेवून कुठेतरी निघून गेलाय. निघून गेला म्हणजे? अरे कुठं निघून गेला? माहित नाही आई. काय काय झालं? अहो या आनंद बघा काय म्हणतोय. भीमा चिठ्ठी देऊन गेला. आता यायला पाहिजे होतं ना त्यो. अहो तुम्ही वाचा की बघा काय लिहिलंय. हा वय. आईनं म्हणलं होतं की समद्या कुटुंबानं मंजुळा ताईच्या लग्नाला विरोध केला तरी बी हे लगीन होणारच. पर म्या या लग्नाला विरोध करत असून या लग्नात म्या सामील होणार नाही. नाहीतर माझं शिक्षण, मंजुळा ताईवरचं प्रेम, तुमचे संस्कार, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. समजा चुकीचं होईल. हे भीमा, वहिनी, भीमा, भीम, भीम. ताईवर प्रेम आहे म्हण दाखवायलाच नुसतं आणि त्याच ताईला सोडून गेला. नेहमी आपली मनमानी करतो या. मुलीच्या आईबासोबत बोलणं झालंय माझं. ते लोक लग्नाला तयार आहे ती. चला चांगली गोष्ट आहे की लगीनसाठी तयार आहे. आता लगीन वगैरे तर सगळं ठीक आहे, पण घेण्या देण्याबद्दल बोलला आहेस ना व? नंतर मला ही भानगड नको आहे. त्यात काय बी कमी होणार नाही जे ठरलंय. अगं ये, म्या बोलतोय ना व. घरातला मोठा म्या आहे की तू? पाहिलंच ना व, आता एकच मुलगा राहिला आहे. आता मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये जे आम्ही करू शकलो नाही ते सगळं धाकट्या मुलाच्या लग्नात करायचं आहे म्हणती. तुम्ही एकदा मंजुरी दिलीत ना, घेण्या देण्याचं काय. काही गोष्टी तिकडं आणि काही गोष्टी इकडं. दोन्ही कुटुंब तर एकच आहेत ना. नाही 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 नाही, दोन सामान तिथून दोन सामान इथून नाही. सगळं मोजून माझ्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे बघ. नाहीतर म्या वरात मंडपातून परत घेऊन जाईन. तुम्ही त्याची जरा बी काळजी करू नका. सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसार होईल. तुम्ही फक्त दिवस आणि तारीख नक्की करा. हा तर मग उद्या बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. आणि बघितल्यानंतर लग्नाच्या तारखा बी काढू आपण. ठीक आहे, चालतंय. मग मी जाऊन समजा सांगतो. येऊ मग. राम राम. या तुझ्या धाकट्या मुलाचं बी लगीन पक्क झालं.
आता तयारीला लागा. एकदा भाऊजींची मर्जी विचारली असती तर. काय विचारायचं आणि का म्हणून विचारायचं? आम्ही आई बाप आहेत त्याच्या भल्याचाच विचार करू. तुझ्या संग लगीन करायच्या आधी थोरल्याला विचारलं असतं ना तर तुझं हे थोबाड बघून त्यानं नकारच दिला असता. अगदी बरोबर. घेणं देणं आणि विचार सारखे असले ना की तिथंच लगीन ठरलं समजा. शेठजी बाहेर येवा आणि तुमच्या ध्रुवची शुद्धी करून घ्यावा. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही असं घरामध्ये लपून आणि दडून बसाल तर तुमच्या पोराची शुद्धी करायचा विचार तुमच्या समाजाची लोक डोक्यातनं काढून टाकतील? नाही, यो तर भरम आहे तुमचा. हे बघ पुरंजन, मला चांगलंच ठाऊक आहे की तू माझा हितचिंतक नाही आहेस, पण मला तुझा डाव लक्षात आलाय. तू मला आणि माझ्या मुलाला तुमच्या जातीत सामावून घेऊ इच्छित आहेस, पण तू माझं काही एक वाकडं करू शकणार नाहीस. पण मी मात्र माझ्या मुलाचं शुद्धीकरण संपूर्ण गावासमक्ष करीन, आणि जर का नाही ऐकले तर बळजबरी न करेन, पण मी तुझी इच्छा पुरी होऊ देणार नाही. नाही शेठजी, बिलकुल नाही. कुणी बी काय सिद्ध करून दावा अशी माझी इच्छाच नाही. मला फक्त तुमच्या आताच्या परिस्थितीचा दाखला म्हणून तुमच्या मोर मांडायचा आहे की समाजानं वाईट टाकायची भीती बी किती भयानक असते. जरा विचार करा की या समाजानं एवढी वर्ष किती लोकांनी वाईट टाकलं आहे, आणि जरा हे बी विचार करा तुम्हासनी तुमच्या पोराची शुद्धी का करायची आहे. कारण तुम्हासनी भीती वाटते. तुम्हासनी या गोष्टीची भीती आहे की कुठेतरी तुमच्या समाजाची लोक तुमच्या ध्रुवला तुमच्या समाजातनं बेदखल करते. तुमचा या समजाचा विचार करणं आपल्या पोरापायी एकदम बरोबर आहे. मग तुम्हासनी हे का नाही कळत की रामजीचा बी केलेला विचार आपल्या पोरापायी एकदम बरोबर आहे. हे बघ पुरंजन, मी काय करावं आणि काय करू नये मला शिकवू नकोस तू. आणि राहिला प्रश्न मला आणि माझ्या मुलाला समाजातून वाईट टाकण्याचा, अरे तूच काय, तुझ्यासारखे 56 जरी आले ना तरी माझं काही एक वाकडं करू शकणार नाही. तुम्ही दोघांनी भीमाला कुठे बघितलं? काय झालं तरी काय? ठाव नाही, एकाएकी शाळेतनं कुठेतरी निघून गेलाय. मला वाटलं की ध्रुव जवळ असेल, नाहीतर ध्रुवला काहीतरी ठाव असेल. तो जर माझ्या ध्रुवजवळ आला असता तर मी नक्कीच त्याचे हातपाय तोडले असते. पुरंजन, इकडे तर आला नव्ह ना? नाही, इथे नाही आला. रामजी, इकडे. अरे ये ना, इथपर्यंत तरी येऊ शकतोस ना? हा? रामजी, मला एक सांग बरं, तुझ्या घराण्याला काही त्रास आहे का? हा? आधी मोठा मुलगा बाळा पळून गेला, मग लहान मुलगा भीम पळून गेला. काळजी घे, नाहीतर तुझ्या मुली पण पळून जातील बरं का. कसा आहे रामजी, आमच्या गावात एक म्हण आहे की ज्या घराण्याचे वजन हलके असते ना, अरे त्याची मुलं हुरकन उडून जातात. सावकार, माझा बा सैन्यात मोठ्या पदावर, माझा सासरा सैन्यात मोठ्या पदावर, आणि म्या सौता निवृत्त सुभेदार रामजी सकपाळ, आणि माझा पोरगा भीम ज्याची कुवत
या गावानं कितीतरी वेळा बघितली आहे. तर ही झाली माझ्या घराण्याची गोष्ट. आता तुम्ही तुमच्या घराण्याचा विचार करा आणि तुम्हीच ठरवा की तुमचं घराणं किती हलकं आहे. काय झालं शेठजी? कसलं माप घेताय का की तुमचं घरानं रामजीच्या घराण्यापेक्षा किती हलका आहे ते? मापा मापा, आरामात मापा. मी चलतो. स्वतःची काळजी घ्या. ताई काय म्हणावं या पोराला? घावला काय? सांगा की घावला का? मी स्टेशनात जाऊन बघते. आगगाडीतून गेला असेल तर गावल मला. मी येते. अरे तू त्याला कुठं शोधणार आहेस? कुणास ठाव कुठं निघून गेलाय. आसपास कुठंच दिसत नाही. मी जाईन. मी हुडकून आणेन. जिथं जिथं आगगाडी जाते मी तिथं समदीकडे जाऊन बघन. मी घेऊन येते. नको करूस भीमाबाई. असा अंदाज नसताना कुठं हुडकणार आहेस त्याला? ताई सांगा की हसती. सांगा ना यांना हुडकून आणायला भीमाला. जावा की. मी कशी राहू भीमा बघत. भीमाबाई मी बघतो काय करायचं ते. आपला भीम जिथं बी कुठं गेला असेल ना तिथून त्याला आपण हुडकून आणू. कसं आणणार आहे? तू मस्त सांगून गेलाय का त्यो? ताई मी नाही राहू शकत भीमा बिगर. भीमाबाई जरा धीर धर. मला जरा विचार करू दे. अहो काय बोलताय तुम्ही? आई हाय मी त्याची. माझं लेकरू कुठेतरी निघून गेलं आणि तुम्ही म्हणता धीर धर. अगं आई होतीस तर मग रागवायची गरज काय होती? जेव्हा तो म्हणत होता मंजुळाचं लगीन नाही करायचं आहे तेव्हा मग त्याला असं कठोर उत्तर द्यायची काय गरज होती? तुला तर ठाव आहे ना आपला भीम किती भाऊ आणि हट्टी आहे ते. मग तू असं बोलायला नाही पाहिजे होतस. साधं एवढं बी समजत नाही होय. हे बघ जरा तू शांत हो. मला विचार करू दे. बघतो काय करायचं ते. तुम्ही दोघं वाद घालणं सोडा आणि भीमाला शोधा आधी. अरे तुम्ही समद इथं. चला बरंच झालं. म्या लग्नाची बोलणी करून आलोय. समद काही ठरलं या. उद्या शगुनसाठी तयार झालेत ते लोक. जावई बापू सध्याला हे लगीन थांबूया. नंतर बघूया ना कधी आणि कसं करायचंय ते. का काय झालं? माहित नाही भीम घर सोडून कुठं गेलाय. गावापासून शोधतोया पण काय गावानच झालंय. तेव्हा आता लग्नाचा विषय नगच. जेव्हा भीम गावल तेव्हा लग्नाचं बोलूया. नाही शगुनाचा कार्यक्रम उद्याच होणार. इथं आपला पोरगा गावना झालाय आणि तुला शगुनचं पडलंय. मंजुळा बी आपलीच लेख आहे. मंजुळा बी आपलीच लेख आहे. आणि भीमाला काय वाटलं ते असं घर सोडून गेल्यावर मी काय माघार घेईन? नाही घेणार मी माघार. भीमा तू हर वक्ताला तुझा हट्ट पुरवाय असं काहीतरी करतोस आणि नेहमी जिंकत असतोस. पण या वक्ताला तू हारशील बघच तू. जर तू हट्टी आहेस ना तर मी तुझी आई आहे. मी अभि हट्टी आहे. जावई बापू तुम्ही तालुक्याला जावा आणि शगुनाचं सामान घेऊन यावा. मी जाऊन भीमाला हुडकून आणते. असं कसं आपल्या आईला सोडून जाईल? अगं वहिनी. भीमाबाई अगं ऐक तरी.
हा बोला. तर कसं झालं आजचं काम? नव्या वाहनाच्या 4 जोडी इकल्यात. दुकान उघडं ठेवून झोपला होतास का? नाही बाबा, तसं काय नाहीये. मी दिवसभर दुकानात बसूनच होतो की. 2 जुनी जोड इकली गेली आणि 12 माणसं आले होते आपली जोड शिवायला. गिराईक जाणार नाही ह्याची काळजी घ्या. ठीक आहे? होय बाबा. आणि ऐका, तुझं लगीन ठरवलं हाय म्या. उद्या बघण्याचा कार्यक्रम हाय. दुपारच्याला लवकर घरला ये. ठीक आहे? बाबा तुम्ही काळजीच करू नका, मी याला घेऊन येईन. तुझं लगीन आहे, दुकानाकडे लक्ष दे. तो एकला येईल. जा आतमंदी आणि हात पाय धु. तू थांब र, हे समजा घेऊन जा. होय. एवढा तरी विश्वास ठेवूच शकतो की भीम जिथं कुठं बी असल तिथं सुखरूप असल. त्याला एवढी समज आहे की तो सौताची काळजी घेऊ शकतो. आणि आपण समधी लोक त्याला हुडकतोय ना, घावलच की. तेव्हा समद्यांनी आता विश्रांती घ्या. आणि इथं असं नुसतं बसून भीम नाही यायचा. बरोबर बोलतोय. चला पोरांनो, चला झोपायला चला. वहिताई, आधी मंजुळाला नीट झोपू. तिची झोप नाही झाली तर तिचे डोळे सुजलेले दिसतील. सकाळी तिला तयार पण करायचंय ना. चला. तुम्ही दोघं पण जाऊन झोपा जा. आणि तू? मी इथं थोडा वेळ बसन. चला जाऊया बाप्पू. आम्हासनी कंचा बी वकिलाला भेटायचं नाही, कंचा बी खटला लाडायचा नाही, समजलं? आई, म्या माझ्या बाबाला सोडवायला लढणार, कोणामोर भीक नाही मागणार. हे बघ भीमा, अजून तू एवढा मोठा झाला नाहीस की घरातल्या जरुरी गोष्टींचा फैसला तुला विचारून करू. पण जिचं लगीन आहे तिचं मत तरी विचारत घेतलं पाहिजे ना. पर म्या या लग्नाला विरोध करत असून या लग्नात मी सामील होणार नाही. नाहीतर माझं शिक्षण, मंजुळा ताईवरचं प्रेम, तुमचे संस्कार, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. समद चुकीचं ठरल. भीमा, बाळा, जगातली कोणतीच शाळा यो फरक शिकवत नाही की बराबर फैसला घेणं वेगळं आहे आणि योग्य फैसला घेणं वेगळी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट वय, अनुभव आणि एकाच टायमाला शेकडो जिम्मेदारांचा भार सोसल्यावरच माणूस शिकत असतो. वय भीमा, आज तू बराबर आहेस, पर माझा फैसला योग्य आहे. आणि मला ठाव आहे की एक ना एक दिवस तुला समज कळेल. फक्त म्या जिथे असताना कळलं तर मंजुळाच्या लग्नाच्या फैसल्यासाठी आईला माफ करू शकशील. आणि जर म्या मेल्यावर
आणि जर मी मेल्यानंतर तुला समजलं तर तुला लय त्रास होईल ना. माझी तशी बिलकुल इच्छा नाही. भीमा परत ये ना रे. अरे ये की